डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, एपीओ आहेत, लेखालिपिक आहेत, म्हणजे असे 13-14 केडर आहेत. चुकून कुणाचं नाव राहिलं तर लगेच म्हणू नका. नाव राहिलं तर आपण समग्र शिक्षा योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी जे की 13, 14, 15, 16 केडर आहेत, केजीबीव्ही त्याच्यामध्ये आहे, असे सगळ्याचं हे समग्र शिक्षा योजनेतलं हे 3,378 लोक कायम व्हायचे राहिलेले आहेत, जे 3,105 लोक कायम झालेले आहेत. त्यासाठी आणि आमचं साहेब इंजिनियर असेल, आता सगळं थोडक्यात सांगायचं म्हणजे आता तालुका लेवलवरचं सगळं काम ठप्प झालेलं आहे. कारण डाटा एंट्री ऑपरेटर आमच्या इथे आहेत, MIS आहेत, एपीओ आहेत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आहेत, जे ट्रेनिंग असतं शिक्षकाला द्यायचं ते स्टॉप झालेलं आहे. म्हणजे जे काय म्हणतो कला शिक्षण विभागाचा तालुका लेवलवर असेल, जिल्हा लेवलवर असेल, ग्रासरूटवर असेल, हा कणा हा समग्र शिक्षणाचा कंत्राटी कर्मचारी आहे. आणि त्यांना अशी वेठबिगारी प्रमाणे आम्हाला साहेब भेटायला गेलं ऑफिसला तर मोठ्या आम्ही रुबाबात जातो, आम्ही आपलं कारण पगार कमी, एकाच गाडीवर 3 जण जातो, पेट्रोलची बचत करतो. पण जे शिक्षकाची आम्ही व्हिजिट द्यायला जातो ते 4 व्हीलर मध्ये येतात. त्यांचे नशिबानं चांगलं आहे. पण आम्हाला कधी कधी वाटतं की आणि पुन्हा हळूच ते विचारतात तुमचा पगार झाला का, कायम कधी होणार आहेत. आम्ही व्हिजिटला जातो त्यांचे साहेब म्हणून, ते आम्हाला खुर्ची देतात, मान करतात, सन्मान करतात, मान्य आहे. पण ह्या वेदनेतून, ह्या मानसिकतेतून आम्ही पुढे जात आहोत आणि हे मानसिकता कुठेतरी थांबली पाहिजे. आणि आता आम्हाला गावाकडे जाण्याची इच्छाच राहिलेली नाही. कारण इथून जर काही दिलं तरच आम्ही गावाकडे जाणार आहेत, असं आम्ही या ठिकाणी सगळं पक्क आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. मग ते सगळी तालुक्याचं संकलन असेल, सगळी माहिती देणं असेल, ज्या योजना केंद्राकडून राज्याला आहे तर राज्याहून खाली शाळेपर्यंत राबवलं जाते, प्रत्येक योजना आमच्या थ्रू राबवली जाते. ऑनलाईनचे सगळे कामं हे आमच्या